कधी-कधी देव आपल्याला मंदिरात नाही तर हजारो वारकऱ्यांच्या थकलेल्या पावलांत भेटतो. आणि त्या दिवशी मला समजलं की पंढरपूरची वारी म्हणजे फक्त प्रवास नसतो, तो आत्म्याचा पुनर्जन्म असतो. पहाटेचे जे 4 वाजले होते. गाव अजून गाढ झोपेत होते. पण एक छोट्याशा घरातून टाळांचा मंद आवाज ऐकू येत होता. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. 70 वर्षाचे भगवान काका आपल्या जुन्या तुळशीच्या माळेला हात लावून नमस्कार करत बसले होते. त्यांच्या डोळ्यात वयामुळे आलेला थकवा होता, पण मनात विठ्ठलाला भेटण्याची ओढ नव्या तरुणासारखी होती. यंदाची वारी त्यांच्या आयुष्यातील 40वी वारी होती. त्यांची नात आर्या शहरातून नुकतीच गावात आली होती. मोठ्या कंपनीत नोकरीला करणारी, आधुनिक विचारांची, विज्ञानावर विश्वास ठेवणारी आर्या देव, वारी आणि परंपरा यांना फारसं महत्त्व देत नव्हती. तिने आजोबांना विचारलं, आजोबा, एवढं चालायचं, त्रास सहन करायचा, त्यापेक्षा गाडीनं जाऊन दर्शन घेता येत नाही का? भगवान काका हसले. बाळा, विठ्ठल दर्शन देतो ते मंदिरात, पण विठ्ठल भेटतो तो वाटेत. आर्याला ते उत्तर समजलंच नाही. तिला वाटलं एवढ्या एखाद्या मोठ्या माणसांच्या भावना दुखावू नयेत, म्हणून ती त्यांच्यासोबत वारीला जाईल. दुसऱ्या दिवशी गावातून दिंडी निघाली. समोर भगवी पताका, टाळ मृदंगाचा निनाद, अभंगाचा गजर, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आकाशभर एकच आवाज घुमत होता. आर्या आजूबाजूला पाहत होती. कोणी श्रीमंत नव्हतं, कोणी गरीब नव्हता, कोणी मोठा नव्हता, कोणी लहान नव्हता. सगळे एकाच नावात हरवले होते, विठ्ठल. पहिल्या दिवशी चालताना आर्याचे पाय दुखू लागले. उन्हाने अंग भाजत होते, घामाने कपडे ओले झाले होते. ती चिडली, लोक हे प्रत्येक वर्षी का करतात? इतक्यात एक वृद्ध आजीने तिच्याकडे पाण्याची बाटली दिली. घे बाळ, आधी पाणी पी. आर्याने विचारलं, आजी, तुम्ही मला ओळखतही नाही? आजी हसल्या. वारीत कोण परका नसतो ग. ते वाक्य तिच्या मनात घर करून गेलं. दुपार झाली. एका शेतकऱ्याने आपल्या शेतात सर्व वारकऱ्यांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था केली होती. भाकरी, पिठलं, भात, आमटी, ताक. आर्याने विचारलं, किती पैसे द्यायचे? शेतकरी हसला. इथे पैसे लागत नाही, विठ्ठलाला द्यायचं असतं, वारकऱ्यांना नाही. पहिल्यांदाच आर्याला अशी माणसं भेटत होती ज्यांना बदल्यात काहीच नको होतं. रात्र झाली. सगळे वारकरी शाळेच्या मैदानात विसावले. कोणी अभंग म्हणत होतं, कोणी हरिपाठ करत होतं, कोणी थकलेल्या पायांना तेल चोळत होतं. भगवान काका मात्र एका लहान मुलाला चालायला शिकवत होते. त्या मुलाचा एक पाय अधू होता. आर्याने विचारलं, आजोबा, तुम्ही इतके थकलेले असूनही त्याला मदत का करता? भगवान काका शांतपणे म्हणाले, वारी म्हणजे स्वतः चालणं नाही, दुसऱ्याला चालायला शिकवणं. त्या रात्री आर्याला झोप लागली नाही. शहरात लाखो रुपये कमावणारी ती मुलगी आज पहिल्यांदाच विचार करत होती, खरं सुख नेमकं कुठे आहे? पहाट झाली. आकाशात केशरी रंग पसरू लागला. संपूर्ण दिंडी पुन्हा एका आवाजात निघाली, पांडुरंग, पांडुरंग. आर्या आता चालत होती, कालपेक्षा जास्त शांत, जास्त नम्र. आणि तिच्या मनात पहिल्यांदाच एक प्रश्न उमटला. कदाचित आजोबा बरोबर म्हणत होते, विठ्ठल मंदिरात नाही तर या माणसांमध्येच असेल का? याच विचाराने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलाची सुरुवात झाली. पहाटेची थंड हवा अंगावर येत होती. आकाश अजूनही धुसर होते, पण दिंडीत मात्र नव्या उत्साहाची लहर होती. टाळांचा नाद, मृदंगाची साथ आणि हजारो कंठांतून उमटणारे एकच नाव, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आर्या आता कालसारखी नव्हती. तिच्या पावलांत अजूनही थकवा होता, पण मनात एक वेगळी शांतता निर्माण झाली. प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचं समाधान तिला सतत विचार करायला भाग पाडत होतं. भगवान काका तिच्या बाजूने चालत होते. काय ग, आता कसं वाटतंय? आर्या हसली. आजोबा, चालणं अजूनही अवघड वाटतंय,
पण मन मात्र इतकं हलकं झालंय. भगवान काकांनी आकाशाकडे पाहत उत्तर दिलं, वारीत पाय थकतात पण मन कधीच थकत नाही. दुपारपर्यंत दिंडी एका छोट्या गावात पोहोचली. गावकऱ्यांनी फुलांचा वर्षाव करून वारकऱ्यांचं स्वागत केलं. घराघरातून ताक, पाणी, लिंबू सरबत आणि प्रसाद वाटला जात होता. आर्या आश्चर्याने पाहत होती. एवढं सगळं का देतात? भगवान काका हसले. कारण त्यांना वाटलं प्रत्येक वारकऱ्यात विठ्ठल चालत आहे. इतक्यात गर्दीतून रडण्याचा आवाज आला. एक 6-7 वर्षाचा मुलगा जोरात रडत होता. आई ग आई. तो गर्दीत हरवला होता. लोक त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, पण तो काही ऐकत नव्हता. आर्या धावत त्याच्याजवळ गेली. बाळ, तुझं नाव काय? गणू. आईचं नाव. तो रडतच राहिला. आर्याला काय करावं ते सुचत नव्हतं. भगवान काका पुढे आले. त्यांनी मुलांच्या डोक्यावर हात ठेवला. घाबरू नकोस बाळ, विठ्ठल तुला आईजवळ पोहोचवेल. काही वारकरी वेगवेगळ्या दिशांना शोधायला निघाले. जवळपास अर्धा तास गेला. अचानक दूरवरून एका स्त्रीचा आवाज आला. गणू. ती धावत आली आणि ती मुलाला मिठी मारून रडू लागली. आजूबाजूने सगळे वारकरी टाळ्या वाजवत विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले. त्या आईने भगवान काकांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिला उठवलं. माझे नाही, विठ्ठलाचे आभार मान. आर्या हे सर्व पाहत होती. शहरात असती तर कदाचित प्रत्येकजण स्वतःच्या कामात व्यस्त राहिला असता. इथे मात्र हजारो अनोळखी लोक एका मुलासाठी थांबले होते. प्रवास पुन्हा सुरू झाला. दुपारचे ऊन प्रचंड वाढले. रस्ता तापला होता. अचानक दिंडीत चालणारे एक वृद्ध वारकरी भोवर येऊन खाली पडले. क्षणात अनेक जण त्यांच्या मदतीला धावले. कोणी पाणी आणलं, कोणी सावली केली, कोणी डॉक्टर शोधायला धावला. आर्याने आपल्या बॅगेतलं ग्लुकोजचं पाकिट काढलं. तिने पाण्यात मिसळून ते आजोबांना दिलं. थोड्या वेळाने त्यांना शुद्ध आली. त्यांनी आर्याकडे पाहून हसत म्हटलं, बाळ, विठ्ठलाने तुला माझ्यासाठी पाठवलं. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यांदाच तिला जाणवलं, सेवा म्हणजे दान नाही, सेवा म्हणजे प्रेम. त्या रात्री मुक्काम एका मंदिराजवळ होता. संध्याकाळी भजन सुरू झालं. एक वृद्ध वारकरी अभंग म्हणू लागले. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, संपूर्ण वातावरण भक्तीने भारून गेलं. आर्या शांत बसून ऐकत होती. भगवान काकांनी विचारलं, अभंग समजला का? ती म्हणाली, सगळे शब्द नाही समजले, पण मनात खूप काही जाणवलं. भगवान काका हसले. भक्ती शब्दांनी नाही, भावनेने समजते. रात्री उशिरा काळे ढग जमू लागले. जोरात वारा सुटला. काही क्षणांत मुसळधार पाऊस सुरू झाला. वारकऱ्यांचे सामान भिजू लागले. काही तंबू कोसळले. लहान मुलं घाबरून रडू लागली. पण आश्चर्य म्हणजे कुणीही गोंधळ घातला नाही. सगळे एकमेकांना मदत करत होते. कोणी वृद्धांना सुरक्षित जागी नेत होते, कोणी मुलांना ऊब देत होते, कोणी भिजलेल्या अन्नाऐवजी नवीन स्वयंपाक सुरू केला. आर्यानेही महिलांसोबत मिळून मुलांसाठी गरम चहा आणि खिचडी बनवण्याचा मदत केली. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा समाधान दिसत होतं. भगवान काका दूर उभे राहून तिच्याकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं. पाऊस थांबल्यानंतर आकाशात चंद्र दिसू लागला. भिजलेल्या जमिनीवर चंद्रप्रकाश पसरला होता. सगळे थकले होते, तरीही कुणीतरी टाळ हातात घेतली. मृदंग वाजू लागला आणि पुन्हा एकदा हजारो आवाज एकत्र दुमदुमले, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आर्या त्या गजरात सामील झाली. तिच्या ओठांवर पहिल्यांदाच सहजपणे नाव आलं, विठ्ठल विठ्ठल. भगवान काकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांना समजलं, वारीचा खरा प्रवास अजून बाकी होता. पण आर्यांच्या मनात भक्तीचा दिवा पेटायला सुरुवात झाली होती. सकाळची कोवळी किरणं पृथ्वीवर पडू लागली होती. रात्रीच्या पावसामुळे मातीचा सुगंध दरवळत होता. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेती डोलत होती. वारकऱ्यांच्या टाळ मृदंगांचा गजर पुन्हा एकदा आकाशात घुमत होता. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. आर्याच्या चेहऱ्यावर आता वेगळंच तेज दिसत होतं. कालपर्यंत फक्त आजोबांसाठी वारी करणारी ती आज स्वतःहून दिंडी चालत होती. प्रत्येक वारकऱ्याला नमस्कार करत होती. कुणाला पाणी देत होती, तर कुणाचं सामान उचलून मदत करत होती. भगवान काकाच्या तिच्याकडे पाहून मनोमन आनंदी झाले.
विठुराया, माझ्या नातीला योग्य मार्ग दाखवलास. पुढे दिंडी निघाली. पण दुपार होताच भगवान काकांच्या चेहऱ्यावरचा उत्साह कमी होत असल्याचं आर्याच्या लक्षात आलं. आजोबा, बरं वाटतंय ना? ते हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले. काहीच नाही ग, थोडा थकवा आहे. पण काही पावलं पुढे गेल्यावर अचानक त्यांचा तोल गेला. आर्या धावत त्यांच्याजवळ पोहोचली. आजोबा, संपूर्ण दिंडी थांबली. वारकऱ्यांनी त्यांना सावलीत झोपवलं. एक डॉक्टर वारकरी पुढे आले. त्यांनी रक्तदाब तपासला. जास्त चालल्यामुळे आणि थकव्यामुळे अशक्तपणा आला आहे. काही तास विश्रांती हवी. आर्याच्या डोळ्यात भीती दाटून आली. आता काय करायचं? डॉक्टर शांतपणे म्हणाले. यांना पुढे चालणं कठीण जाईल. हे ऐकताच भगवान काका हलकेच उठून बसले. नाही डॉक्टर, मी वारी अर्धवट सोडणार नाही. आर्या रागाने म्हणाली. तुमच्या जीवापेक्षा वारी मोठी आहे का? भगवान काका तिचा हात हातात घेत म्हणाले. बाळ, 40 वर्ष विठ्ठलाच्या भेटीसाठी चालतोय. यंदा अर्ध्यातून परतलो तर आयुष्यभर मन खंत करत राहील. आर्या द्विधा मनस्थितीत होती. एकीकडे आजोबांची तब्येत, दुसरीकडे त्यांची विठ्ठलावरील श्रद्धा. ती मंदिरात कोपऱ्यात जाऊन शांत बसली. पहिल्यांदाच तिने डोळे मिटले. मनात शब्द नव्हते, फक्त एक हाक होती. विठ्ठला, माझ्या आजोबांना बळ दे. इतक्यात दिंडीतले काही तरुण पुढे आले. काका, तुम्ही चालू नका, आम्ही आळीपाळीने तुम्हाला हात देऊ. कोणी काठी आणली, कोणी खांदा दिला, कोणी त्यांचं सामान स्वतः उचललं. भगवान काकांच्या डोळ्यात अश्रू आले. हीच खरी वारी आहे. आर्याला त्या क्षणी जाणवलं, इथे कोणी एकटा चालत नाही. हजारो पाय असले तरी हृदय एकच असतं. संध्याकाळी दिंडी एका डोंगराच्या पायथ्याशी पोहोचली. तिथे सर्व वारकरी बसून अभंग गात होते. एक वृद्ध कीर्तनकार म्हणाले, वारी म्हणजे देवाकडे जाणारा रस्ता नाही, वारी म्हणजे माणसाकडे जाणारा रस्ता आहे. ते पुढे म्हणाले, देवाला फुलं आवडतात, पण त्याहून पेक्षा माणुसकी आवडते. आर्या त्या प्रत्येक शब्दात हरवून गेली. त्या रात्री भगवान काकांनी आर्याला जवळ बोलावलं. आर्या, तुला एक गोष्ट सांगू? हो आजोबा. मी पहिल्यांदाच वारीला आलो तेव्हा मी तुझ्या वयाचा होतो. माझे वडील वाटेतच आजारी पडले. मला वाटलं आता वारी संपली. पण एका अनोळखी वारकऱ्याने त्यांना आपल्या खांद्यावर घेऊन पूर्ण प्रवास केला. ते थोडे थांबले. त्या दिवशी मी ठरवलं, आयुष्यभर या वारीत जो थकेल त्यांचा हात धरायचा. आर्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. आजोबांनी तिच्या डोळ्यावर हात ठेवला. आता मला वाटतं पुढे माझं काम तू करशील. दुसऱ्या दिवशी पहाटे दिंडी पुन्हा निघाली. दूरवरून एका वारकऱ्याने आनंदाने ओरडले, अरे, अजून 2 दिवस. मग चंद्रभागा क्षणात संपूर्ण दिंडीत उत्साहाची लाट पसरली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज आलं. आर्याने आजोबांकडे पाहिलं. थकलेले असूनही त्यांच्या चेहऱ्यावर अपार आनंद होता. ते हळूच म्हणाले, बाळ, विठ्ठल आता जवळ आलाय. आर्या हसली. नाही आजोबा. काय? विठ्ठल तर आपल्यासोबत सुरुवातीपासूनच चालत होता. मग आता समजलं. भगवान काकांच्या डोळ्यात समाधान चमकलं. त्यांनी आकाशाकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, विठुराया, आता माझी वारी सफल झाली. पण नियतीने अजून एक मोठी परीक्षा ठेवली होती. पंढरपूर अवघ्या काही किलोमीटरवर असताना भगवान काकांची तब्येत पुन्हा एकदा गंभीर बिघडणार होती. आणि त्या क्षणी आर्याला श्रद्धा, प्रेम आणि समर्पणाचा खरा अर्थ उमगणार होता. पहाटेचा मंद वारा वाहत होता. क्षितिजांवर सूर्याची पहिली सोनेरी किरणं उमटू लागली. दिंडीतील प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता, कारण आता पंढरपूर फार दूर नव्हतं. सगळ्यांच्या ओठांवर एकच गजर होता, ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. आर्यांच्या मनातही एक वेगळीच धडधड सुरू होती. इतके दिवस चाललेला प्रवास होता, शेवटाकडे येत होता. भगवान काका शांतपणे चालत होते. त्यांच्या हातात टाळ होती, पण त्यांच्या पावलांत वेग पूर्वीसारखा राहिला नव्हता. आर्याने त्यांच्या हाताला आधार दिला. आजोबा, थोडा वेळ थांबूया. ते हसले. बाळ, आता थांबायचं नाही. विठ्ठलाची नगरी जवळ आली आहे. काही अंतर चालल्यानंतर दूरवरून एक आवाज आला, चंद्रभागा, चंद्रभागा दिसते. क्षणात हजारो वारकरी आनंदाने नाचू लागले.
काहींच्या डोळ्यात अश्रू आले, काहींनी मातीला माथा टेकवला. आर्याने दूरवर नजर टाकली. सूर्यप्रकाशात चमकणारी चंद्रभागा, नदी आणि तिच्या पलीकडे दिसणारं पंढरपूर तिच्या अंगावर शहारे आले. वारकरी नदीकाठी पोहोचले. सर्वांनी भक्तिभावाने चंद्रभागेला नमस्कार केला. भगवान काकांनी थरथरत्या हातांनी नदीचं पाणी कपाळावर लावलं. 40 वर्षांपासून प्रत्येक वर्षी तू मला अशीच भेटतेस. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आर्या त्यांच्या शेजारी उभी होती. तिने प्रथमच नम्रतेने चंद्रभागेचं पाणी कपाळाला लावलं. त्या क्षणी तिच्या मनात एक अवर्णनीय शांतता उतरली. पण नियतीने अजून एक कठीण क्षण रोखून ठेवला होता. नदी ओलांडून मंदिराच्या दिशेने चालत असताना भगवान काकांचा अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाली. त्यांच्या हातातील टाळ खाली पडली. ते डगमगले आणि जमिनीवर कोसळले. आजोबा! हृदयाचा हृदय फिळवटून टाकणारा आवाज संपूर्ण परिसरात घुमला. वारकरी धावत आले. डॉक्टरही लगेच पोहोचले. त्यांनी तपासणी केली. यांना तातडीने विश्रांतीची गरज आहे. अजिबात चालू देऊ नका. आर्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. आजोबा, कृपया आता पुढे जाऊ नका. भगवान काकांनी थरथरत्या आवाजात तिचा हात हातात घेतला. बाळ, माझं शरीर थकलंय, पण मन माझं अजून विठ्ठलाच्या दर्शनासाठी उभं आहे. इतक्यात दिंडीतील सर्व वारकरी त्यांच्या भोवती जमा झाले. एक तरुण म्हणाला, आज काका एकटे नाहीत. दुसरा म्हणाला, त्यांना आपण सर्वजण घेऊन जाऊ. क्षणात काही वारकऱ्यांनी मजबूत कापड आणि बांबू आणले. त्यातून एक साधी पालखी तयार करण्यात आली. भगवान काकांना त्यावर प्रेमाने बसवण्यात आलं. 4 तरुणांनी ती पालखी खांद्यावर घेतली. बाकीचे वारकरी अभंग गात पुढे चालू लागले. ते कर माझे जुळती. तो क्षण पाहून आर्या अश्रूंनी भिजली. तिला जाणवलं, ही फक्त पालखी नव्हती, ती हजारो हृदयांनी उचललेली माणुसकी होती. मंदिराचा कळस आता अगदी स्पष्ट दिसत होता. कळस दिसताच भगवान काकांनी दोन्ही हात जोडले. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. ते हळूच म्हणाले, विठुराया, आलो रे. आर्यालाही नकळत हात जोडले गेले. मंदिराच्या रांगेत उभे असताना अनेक वारकऱ्यांनी भगवान काकांना पुढे जाऊ दिलं. कोणी म्हणालं, काकांची 40 वर्षांची वारी आहे. कोणी म्हणालं, यांना आधी दर्शन होऊ द्या. त्या क्षणी कुणी स्वतःचा विचार करत नव्हता. प्रत्येकजण दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधत होता. शेवटी तो क्षण आला. गरुड खांब ओलांडून भगवान काका आणि आर्या विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभे राहिले. काळा सावळा विठ्ठल विटेवर उभा, कटीवर हात, ओठांवर मंद स्मित. भगवान काका थरथरत खाली बसले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू अखंड वाहत होते. ते काही बोलू शकत नव्हते, फक्त विठ्ठलाकडे पाहत होते. आर्यानेही प्रथमच त्या मूर्तीकडे मनापासून पाहिलं. तिला जाणवलं, देव दगडात नाही, देव त्या भावनेत आहे, जी हजारो लोकांत एकमेकांसाठी जगायला शिकवते. तिने डोळे मिटले आणि मनातून पहिल्यांदाच प्रार्थना केली, विठ्ठला, मला मोठं बनवू नको, चांगला माणूस बनव. भगवान काकांनी तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, जणू त्यांची सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली होती. पण दर्शनानंतर मंदिराबाहेर पडताना भगवान काका शांतपणे म्हणाले, आर्या, मला वाटतं ही माझी शेवटची वारी असेल. आर्याचं हृदय क्षणभर थांबलं. ती काही बोलू शकली नाही. भगवान काका फक्त हसत होते, जणू त्यांना पुढे काय घडणार आहे याची आधीच जाणीव झाली होती. पंढरपूरच्या मंदिरातील दर्शन संपलं होतं. विठ्ठलाच्या चरणी माथा टेकल्यानंतर भगवान काका मंदिराच्या आवारातील एका जुन्या वडाच्या झाडाखाली शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होतं. जणू आयुष्यभराचा प्रवास पूर्ण झाल्याचा आनंद त्यांच्या प्रत्येक श्वासातून जाणवत होता. आर्या त्यांच्या शेजारी बसली. आजोबा, तुम्ही इतके शांत का आहात? भगवान काकांनी तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. बाळ, माणसांच्या आयुष्यात काही क्षण असे असतात जेव्हा त्याला आणखी काही मागायचं राहत नाही. आर्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. असं का बोलता? अजून आपण पुढच्या वर्षी येणार आहोत. भगवान काका मंद हसले. कदाचित, पण जर मी आलो नाही तर तू येशील ना? आर्या क्षणभर शांत राहिली. तिने त्यांच्या हातावर आपला हात ठेवला. मी येईन, पण तुमच्यासोबत. भगवान काका म्हणाले, मी तुझ्यासोबतच असेन, फक्त दिसणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झाली. तेवढ्यात भगवान काकांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यांना जवळच्या दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं, वय आणि अतिश्रमामुळे त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. काळजी घ्या. काही तासांनी त्यांना शुद्ध आली. त्यांनी आर्याला जवळ बोलावलं. बाळ, माझी एक शेवटची इच्छा आहे. आर्या रडत म्हणाली, आजोबा, असं काही बोलू नका. एक हो, वारी कधीच थांबवू देऊ नकोस. प्रत्येक वर्षी ये, फक्त दर्शनासाठी नाही. ज्यांना मदतीची गरज आहे
त्यांच्यासाठी चाल. त्यांच्या पायांना फोड आले त्यांना औषध लाव. त्यांना भूक लागली आहे त्यांना अन्न दे. ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांना आधार दे. कारण विठ्ठल मंदिरात कमी माणसांमध्ये जास्त भेटतो. हे शब्द ऐकून आर्याला रडू आवरलं नाही. तिने आजोबांना मिठी मारली. काही दिवसांनी भगवान काका शांतपणे या जगाचा निरोप घेऊन गेले. संपूर्ण गाव त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालं. कोणी त्यांना श्रीमंत म्हणून आठवत नव्हतं, कोणी मोठे अधिकारी म्हणूनही नाही. सगळे त्यांना एका नावाने ओळखले होते, भगवान वारकरी. त्यांच्या जाण्याने गावात एक पोकळी निर्माण झाली, पण त्याने दिलेली शिकवण प्रत्येकाच्या मनात जिवंत राहिली. 1 वर्ष उलटलं. आषाढी एकादशी पुन्हा आली. गावात पुन्हा टाळ मृदुंगाचा नाद सुरू झाला. यावेळी दिंडीच्या अगदी पुढे भगवी पताका हातात घेऊन चालणारी एक तरुणी होती. ती होती आर्या. तिच्या डोळ्यात गळ्यात तुळशीची माळ होती. खांद्यावर 1 वर्ष उलटलं. आषाढी एकादशी पुन्हा आली. गावात पुन्हा टाळ मृदुंगाचा नाद सुरू झाला. यावेळी दिंडीच्या अगदी पुढे भगवी पताका हातात घेऊन चालणारी एक तरुणी होती. ती होती आर्या. तिच्या गळ्यात तुळशीची माळ होती. खांद्यावर छोटी औषधांची पिशवी होती. एका हातात पाण्याच्या बाटल्या होत्या. ती चालता चालता वृद्धांना आधार देत होती. लहान मुलांना फळं वाटत होती. ज्यांना पायांना जखमा झाल्या होत्या त्यांच्यावर मलमपट्टी करत होती. एक वृद्ध आजीने विचारलं, बाळ एवढी सेवा का करतेस? आर्या हसली. ही माझी नाही, माझ्या आजोबांची वारी आहे. प्रवासात तिला एक छोटी मुलगी भेटली. ती दमून रडत होती. आर्याने तिला पाणी दिलं. तिचा हात धरून म्हणाली, चल आपण दोघे मिळून विठ्ठलाकडे जाऊ. त्या क्षणी तिला आठवलं, कधी काळी भगवान काकांनीही तिचा हात असाच धरला होता. तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. अखेर पुन्हा एकदा चंद्रभागेचा किनारा दिसला. आर्याने नदीच्या पाण्यात हात बुडवला. आकाशाकडे पाहत ती हळूच म्हणाली, आजोबा मी आले. वारकऱ्याची एक मंद झुळूक तिच्या चेहऱ्यावरून गेली. तिला असं वाटलं जणू भगवान काकांनी तिच्या डोक्यावर पुन्हा एकदा प्रेमाने हात ठेवला. ती विठ्ठलाच्या मंदिरात पोहोचली. मूर्तीकडे पाहून तिचे डोळे भरून आले. यावेळी तिने काही मागितलेलं नाही. फक्त एवढंच म्हणाली, विठ्ठला माझे पाय थकले तरी चालतील, पण दुसऱ्याला आधार देणारे माझे हात कधीच थकू देऊ नकोस. त्या क्षणी मंदिरातील घंटानाद घुमला. आर्याला जाणवलं भगवान काका गेले नव्हते. ते प्रत्येक वारकऱ्याच्या पावलात चालत होते. प्रत्येक अभंगात जिवंत होते. प्रत्येक सेवेत जिवंत होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वारी म्हणजे पंढरपूरपर्यंतचा रस्ता नाही. वारी म्हणजे माणुसकीकडे जाणारा प्रवास आहे. त्या दिवसापासून आर्या दरवर्षी वारी करू लागली. तिच्यासोबत अनेक तरुणांनी सहभागी झाले. त्यांना वाटले मोफत वैद्यकीय सेवा, पिण्याचं पाणी, अन्नदान आणि स्वच्छतेचे उपक्रम सुरू केले. भगवान काकांचं नाव कुठल्याही दगडावर कोरलं गेलं नाही, पण हजारो वारकऱ्यांच्या मनात कायमचं कोरलं गेलं. आणि आजही जेव्हा आषाढीच्या वारीत टाळ मृदुंगाचा नाद घुमतो, तेव्हा एखादा वृद्ध वारकरी हसत म्हणतो, विठ्ठल भेटायचा असेल तर मंदिरात जाण्यापूर्वी एखाद्या थकलेल्या वारकऱ्याचा हात धर. तिथेच विठ्ठल सर्वात आधी भेटतो. रामकृष्ण हरी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. तर मग भक्त मंडळी, वारकरी मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. धन्यवाद.